जर तुम्हाला डायबेटिसच्या गोळ्या कमी करायच्या असतील तर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. आयुर्वेदामध्ये डायबेटिसचं हेतू जे आहे ते आस्य सुख सांगितलं आहे. म्हणजे सुखाने कुठल्याही आसनावर बसून काम करत राहणं. आजकालचे जे जॉब्स आहेत त्यामध्ये असंच आहे की बैठे काम आहे, घरी जाऊन पुन्हा बैठे काम आहे. याच्यामुळे काय होत आहे, तुमच्या मेदाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे आणि मेदाचं प्रमाण वाढलं की मग बीटा सेल्सला मॉडर्नमध्ये काय सांगितलं आहे की बीटा सेल्सचं काम काय आहे, इन्सुलिन तयार करणं आणि इन्सुलिनचं काम काय आहे, साखरेला पचवणं. जर फॅटचं प्रमाण वाढायला लागलं, मेदाचं प्रमाण वाढायला लागलं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढायला लागलं तर काय होतं, ह्या इन्सुलिनला काम जास्त लागतं. इन्सुलिनला काम जास्त लागतं म्हणजे बीटा सेल्सला काम जास्त लागतं आणि बीटा सेल्स जास्त काम करायला लागलं त्यात थकू लागतात, ते थकतात आणि बीटा सेल्स थकल्या की मग तुम्हाला साखर पचवणं अवघड जातं आणि तुमच्या एक एक गोळी वाढत जाते. तर ज्या गोळ्या आहेत बाकीच्या ते काय काम करतात, वेगवेगळ्या स्टेजवर साखर पचवायचं काम करतात. तर माझं म्हणणं हे आहे की त्या गोळ्या जर तुम्हाला कमी करायचं असेल तर व्यायाम जो सांगितलेला आहे, व्यायामामुळे मांसपेशीतली साखर कमी होते, त्याच्यामुळे बीटा सेल्सवरचा ताण कमी होतो आणि बीटा सेल्सवरचा ताण कमी झाला तर त्या निरंतर काम करायला लागतात आणि तुमची साखर कमी व्हायला मदत होते. तर तुम्हाला जर गोळ्या कमी करायच्या असतील तर नक्कीच तुमच्या मधुमेह तज्ज्ञाकडून किंवा डायबिटीज आयुर्वेदिक तज्ज्ञाकडून तुम्ही ह्या गोळ्या कमी करायला पाहिजे. स्वतःहून गोळ्या बंद करू नका, योग्य सल्ल्यानेच गोळ्या कमी करावा. धन्यवाद.